10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि क्षमता लक्षात घेऊन करिअरची दिशा निश्चित करावी असं आवाहन प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी केलं। ते कसबा बावड्यातील डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीनं 10वी नंतर करिअरच्या संधी आणि डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळेमध्ये बोलत होते। कसबा बावड्यातील डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीनं 10वी नंतर करिअरच्या संधी आणि डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी प्रत्येक पालक आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य घडावं या दृष्टीनं विविध विद्याशाखांची माहिती घेत असतात, पण सध्या कोणत्या शाखेला स्कोप आहे हा प्रश्नही पालक आणि विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारला जात असल्याचं सांगितलं। कुठलीही शाखा निवडताना विद्यार्थ्यांची आवड आणि क्षमता या दोन्ही गोष्टींचा विचार करायला हवा असं सांगत त्यांनी पालकांनी मुलांवर आपल्या अपेक्षा लादू नयेत असं आवाहन केलं। प्राचार्य डॉक्टर नरके यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर 3 वर्षांनंतर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचंही नमूद केलं। उपप्राचार्य नितीन माळी यांनी 10वी नंतरच्या वेगवेगळ्या करिअर संधींबद्दल सविस्तर माहिती दिली। तसंच डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे याबद्दल मार्गदर्शन केलं। शासनाच्या विविध स्कॉलरशिपबद्दलही त्यांनी माहिती दिली। कार्यशाळेला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या कार्यशाळेच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता यांचं सहकार्य लाभलं। यावेळी मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक महेश रेणके, सिव्हिल विभाग प्रमुख प्राध्यापक अक्षय करपे, प्रथम वर्ष समन्वयक प्राध्यापक एस.बी. शिंदे, कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्राध्यापक पी.के. शिंदे, प्राध्यापक शीतल साळोखे, राजा आलासकर, प्राध्यापक संदीप पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते।